हॅलो 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 ते माईक पण चालू करा जरा. अरे हॅलो ते हॅलो चालू करा. हॅलो 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 जरा आवाज द्या आणखी. हॅलो 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 हरे हॅलो 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 हरि जय जय राम कृष्ण हॅलो हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम हॅलो 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुलसी हर गळा हात पितांबर
कुंडल तळपाशी श्रावणे मकर कुंडल तळपाशी श्रावणे कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर कंठी कौस्तुभामणे विराजित कंठी कौस्तुभामणे विराजित तुळसी हार तुळसी हार आवडे निरंतर हे जी ध्यान आवडे निरंतर हे जी ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहे ना श्रीमुख आवडीने पाहे ना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर पाहिना श्रीमुख आवडे पाहिना श्रीमुख आवडे तुळसी हार गळा तुळसी हार गळा आवडे निरंतर हे जी ध्यान आवडे निरंतर हे जी ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर आवडे निरंतर तुळसी हार गळा तुळसी हार गळा विठोबा
हॅलो 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 हरी 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 रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम कृष्ण हरे हरी हरी रूप पाहतानु जणी सुख झाले हो साजणी रूप पाहतानु जणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरबा तोहा माधव बरबा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव रूप पातालोचनी सुख झाले भो साधनी रूप पातालोचनी सुख झाले भो साधनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा अमृता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल
सर्व सुखाचे आगर बापन घुमदेवी बर सर्व सुखाचे आगर बापन घुमदेवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापन घुमदेवी बर सर्व सुखाचे आगर बापन घुमदेवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम संतांची पायी हा माझा विश्वास संतांचे पाय हा माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास संतांचे पाय हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भावेदास झालो त्यांचा सर्व भावेदास झालो त्यांचा
संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, पायी हा माझा विश्वास, संतांची 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 पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, त्याची माझी सकळ, त्याची माझी दगरी दे सकळ, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, त्याची माझी दगरी दे सकळ, त्याची माझी दगरी दे सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ, जेणे हा गोपाळ गोपाळ, जेणे हा जे
कृपा करी त्याची माझ्या करते त्याची माझ्या करते सगळा टाळी वाजवा बोला विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल 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 हॅलो विठ्ठल संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकड जिणे हा गोपाळ कृपा करी
भागलिया मज वाहातील कडे त्यांची आडे जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष घेईन आवडी तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन नमोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ जेडे हा गोपाळ कृपा करी विठ्ठल गाडी वाजवा सर्वांनी देवाचं भजन बोला विठ्ठल बोला बोला पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर काय माझी वाणी मानेल संतासी
रंजाऊ चित्तासी आपुलिया आता मज साई हे येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकड गोवा उगवणी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे या वार करी सदाच्या वार करी सदाच्या मस्तक हे पायावरी या वार करी सदाच्या या वार करी सदाच्या या वार करी सदाच्या मस्तक हे पायावरी या वार करी सदाच्या या वार करी सदाच्या या वार करी सदाच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत भगवत चिंतन करताना वडील अभंग ईच यावत भूतलावर जन्माला जड जीवांचा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण झालेले महान भगवत भक्त विश्ववंदे विश्वसंत संत हृदय सम्राट श्री जगद्गुरु श्री तुकोबारा यांच्या अभंग गाथेतील संतपर या प्रकरणातील अत्यंत महत्वाचा जगद्गुरु तुकोबाराय आपला विश्वास कुठे आहे आणि आपण कुठे ठेवलं पाहिजे याचं नामनिर्देशन करतात. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगावर बोलण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी हे 8वं वर्ष आहे. श्री मुंजेश्वर सामाजिक सांस्कृतिक मंडळ खैरणी यांच्या वतीनं अत्यंत भव्य आणि दिव्य असा हा 3.5 दिवसाचा उत्सव आहे. अत्यंत गोड आहे. खरं म्हणजे उत्सव त्यालाच म्हटला जातो जो उत्साहाने केला जातो. विठ्ठल उपस्थित सर्व भाविक, सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, दोन्ही भालदार चोपदार महाराज, विणेकरी महाराज, सर्व गायनाचार्य महाराज, माझ्या भक्तिमान माता, साऊंड सिस्टीम सर्व गोड आहे. उपस्थित सर्व आदरणीय वंदनीय पूजनीय सर्व क्षेत्रातील सर्वांच्या चरणी अनन्य भावाने नतमस्तक होतो. सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये 8 गोष्टी सांगतायत. वर्ष 8वं आहे. त्यापैकी 4 गोष्टी आपण करायच्या आहेत. ज्यांना ज्यांना मानव देह प्राप्त झालेला आहे त्यांनी 4 गोष्टी करायच्या आहेत. आपण 4 गोष्टी केल्या की संत महात्मे आपल्यासाठी 4 गोष्टी करणार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, त्यापैकी पहिला चरण आणि 4थं चरण, शेवटचं चरण, या 2 चरणामध्ये ज्या 4 गोष्टी आहेत ते आपण करायचे आहेत. लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या सगळ्यांचं कीर्तन लगेच लक्षात येईल. आणि दुसरं आणि तिसरं चरण जे आहे, आपण या 4 गोष्टी केल्या की संत महात्मे आपल्यासाठी 4 गोष्टी करतील. विठ्ठल 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 तुम्ही शोधल्या का कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या? आपण लगेच शोधल्या पाहिजे.
पहिली गोष्ट आहे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा एक. दुसरी गोष्ट सर्व भावाने दास्यत्व स्वीकारायचं. तिसरी गोष्ट त्यांचं उच्चिष्ट सेवन करायचं. आणि चौथी गोष्ट त्यांची आज्ञा मोडायची नाही. वचन न मोडी या 4 गोष्टी आपण करायच्या. ती म्हणलो आपण आता सर ठरवूया 9 वाजेपर्यंत आम्ही या 4 गोष्टी करतो. संत महात्मे आपल्यासाठी काय करणार? क्रमांक 1 ते आपलं हित करणार. क्रमांक 2 परमात्म्याची कृपा संपादन करून देतील. क्रमांक 3 आपल्याला ते कडेवर उचलून घेतील. आणि क्रमांक 4 सर्व सुखाची प्राप्ती करून देतील. विठ्ठला 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 वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. आता ऐका, खरं म्हणजे मला कीर्तन येत नाहीये आणि ते सर्व जर बघितले एक एकावणी आणि मला खरंच आधीच घाम फुटलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा प्रवेश सुरू झाला ना गावात, मला असं वाटलं होतं की आता आपण काय कीर्तन करू शकत नाही. ते सर्व सुगंध येण्याची जेव्हा सुरुवात झाली मी चक्रावूनच गेलो होतो. खरं म्हणजे विठ्ठला 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 विठ्ठला. मला ज्यांनी निमंत्रण दिलेलं आहे मी ते हरिभक्तीपरायण आदरणीय वासुदेव महाराजांना म्हटलं की माझं काय खरं वाटत नाही, फारच कसं तरी करत होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं, म्हटलं इथे हे सर्व असं असं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हे वातावरण बघितलं, खरं म्हणजे तुमचे निबरा दिसतसे याने आनंद वाटला. मला कीर्तन येत नाहीये. कीर्तन करण्यासाठी अधिकार लागतो. कीर्तन करण्यासाठी पात्रता लागते. कीर्तन करण्यासाठी योग्यता लागते. कीर्तन करायचं म्हटलं तर काहीतरी साधनं केली पाहिजेत, सत्संगती केली पाहिजे. माझ्याकडं कुठलाच तसा गुण नाहीये. विठ्ठला 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 विठ्ठला. थोडंसं भजन दररोज व्हावं अशी प्रार्थना आहे पांडुरंगाकडं. तुझा विसर न व्हावा चिंतनी अंतर न पडावे. ती म्हणलो का? तर आपण कलियुगामध्ये आहोत आणि कलियुगामध्ये तुम्ही ज्या दिशेला जाल त्या दिशेला पाप आहे. कलियुगामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये पाप आहे. ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. आपल्या कीर्तनाला प्रारंभ झाला आणि घड्याळ माझ्या समोर आहे. खरं म्हणजे मला घड्याळाची आवश्यकता लागतच नाही. बाबा समोर आहेत, महाराजही समोर, त्यांना माहिती आहे. आपण कधीच उशिरा कीर्तनला जात नाही आणि कधीच उशिरा कीर्तन सोडत नाही. मी 6:25 आपल्या मंडपात हजर झालेला आहे. किती? आपला नियम आहे. तेव्हा तुमचं हरिपाठ मंडळाचं विठोबा रखमाई चालू होतं. म्हणजे किती अभंग झाले होते हरिपाठाचे? किती? बोला ना. गोड हरिपाठ झाला तुमचं बरं का. ऐकतो सर्व महिला मंडळ. किती अभंग विठोबा रखमाई म्हणजे? बोला ना. विठ्ठला विठ्ठला 18 अभंग तुमचे तेव्हा हजर होतो. तरी तुम्ही मर्यादित वेळेत आटोपलं हरिपाठ. तुमच्या चरणांना वंदन करतो. आणि म्हणून किती उशिरा गाडी सुटली असेल तरी ती वेळेवर पोहोचेल, हे पक्क लक्षात घ्या. ऐका, आपलं जीवन व्यवस्थित जगावं असं वाटत असेल, नवे नवे आपण माणसासारखं जगावं असं वाटत असेल तर भगवत नाम चिंतन करा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
लक्ष आहे. विठ्ठल विठ्ठल कुणी म्हणत नाहीये, टाळी वाजवत नाहीये. तुम्ही या प्रांगणामध्ये आलात, तुम्ही भाग्यवान आहात. किती भव्य आणि दिव्य असं हे मंडप आहे. सप्ताला असं शक्यतो राहत, असं राहतंय कुठे? कुठे राहते बाबा? मी आता दुपारीच एका महाराजांकडे गेलो होतो. म्हणतायत आमच्या भावाच्या मुलानं 20 लाखाचं मंडप घेतलं. किती? डेकोरेशन सगळं. विठ्ठल विठ्ठल तिकडे राहते ते अत्यंत गोड आहे. पुनश्च एकदा तुम्हाला सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो. परमात्म्याचं भक्तीचं कार्य खरं म्हणजे थाटानच केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ऐका, तुम्ही इथे आलात या प्रांगणामध्ये, भक्तीच्या प्रांगणामध्ये, भाग्यवान आहात, सुदैवी आहात. पण इथे येऊन जर भजन केलं नाही, नामचिंतन केलं नाही, तर तुमच्यासारखं दुर्दैवी दुसरा कोणी नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि आपली सुरुवात आता ऐका, संत प्रमाणाने आहे. संत प्रमाणाने ज्ञानोबारायांना हरिपाठात विचारूया. जर भजन केलं नाही तर ज्ञानोबाराय दुर्दैवी म्हणतात आपल्याला. हरिसी न भजत दैव हरिसी न भजत दैव नाही जासी भक्ती तो पतित भक्त नाही जासी भक्ती तो पतित भक्त हरिषिण भजत दैव हरिषिण भजत. हरिसी न भजत दैव तो दुर्दैवी आहे. कोण बोलतायत? बोला बोला. हे लक्षात घ्या बरं का. कोण बोलतायत? ज्ञानोबार. खरं म्हणजे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे ज्ञानोबार आहे तुकोबार आहे. आपल्या लक्षात सर्व कीर्तनकार राहिले. महाराज बाबा तारीख घेतल्या घेतल्या माणसं लगेच म्हणतात फोटो पाठवा. खरंच आहे, अवघड आहे, फारच अवघड आहे. बघा ना तुम्ही तो बॅनर बघा. गोड वाटतंय की नाही? आजची शेव गोड वाटते की नाही? ज्या दैवताचं कीर्तन करायला खरं म्हणजे ज्या दैवताचं प्रेम असेल त्यांनी सांगायचं ह्या दैवताचा फोटो टाका. बघा ना कसं उभा आहे. चरण किती सम आहेत, चरण किती त्याचे कोमल आहेत. त्याच्या चरणामध्ये महाराज 18-19 चिन्ह आहेत. त्याच्या पायात नुरपर आहेत महाराज. त्याच्या पोटऱ्या, त्याच्या मांड्या लखलखत आहेत. त्यांनी पितांबर धारण केलेलं आहे. त्याने कमरेवर हात ठेवलेले आहेत. त्याच्या कमरेला मेखला आहे. त्याची नाभी अत्यंत खोल आहे. त्याच्या गळ्यात वैजयंती माळा आहेत. छातीवर श्री वत्सलांछन आहे. कंठात कौस्तुभमणी आहे. कानात दिव्य मकरकुंडल आहे. त्याची दृष्टी नासागरी आहे. त्याच्या कपाळाला गोपीचंदन आहे. त्यांनी मोर मुकुट धारण केलेला आहे. त्यांनी भगवान शिवजीला आपल्या माथ्यावर घेतलेला आहे. असा तो परमात्मा आहे. विठ्ठल 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 कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. संतांचं ऐकूया आपण जरा. शेवटचं चरण महत्वाचं आहे. त्यांचं ऐकलं पाहिजे. त्यांचं ऐकलं नाही तर मग आपलं काय खरं नाहीये. खरं नाही. त्यांना नाही मान्य महाराज आहे. नाही साजत हा मोठा मज अलंकार खोटा. महाराज म्हणतात हा खोटेपणाचा अलंकार आहे. कोणता?
मोठेपणाचा. विठ्ठल 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 विठ्ठल. दंभमान चेष्टा हे तो सुकराची विष्ठा. आणि म्हणून आपलं चिंतन चालू आहे. तुम्ही या प्रांगणात आलात, नामचिंतन केलं नाही तर दुर्दैवी म्हणाल. संत महात्मे आपल्याला पापी म्हणतात, दुर्दैवी म्हणतात. आणि जर भजन केलं तर आपल्यासारखा सुदैवी कोणी नाही महाराज. संत महात्मे आपल्याला शाबासकी देतात. आणि खरं म्हणजे आपल्याला शाबासकी कोणी दिली पाहिजे? बोला ना, बोला. कोणी दिली पाहिजे? साधू संतांनी. साधू संतांनी आपल्याला शाबासकी दिली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्यांचं ऐकलं की ते आपल्याला शाबासकी देतील महाराज. ज्ञानोबा राय म्हणतात, तुम्ही जर सतत नामचिंतन केलं तर तुमच्यासारखा सुदैवी, तुमच्यासारखा दैववान या विश्वात कोणी सापडणार नाही. नवे नवे तुमच्या दैवाला कुणालाच उपमा देता येणार नाही. उपमा त्या दैवाची कोण वाणी, उपमा त्या देवाची कोण वाणी. हरिनाम सार जिव्हाया नामाची, हरिनाम कर जिवया नामाची, उपमा त्या देवाची कोण वाणी, उपमा त्या देवाची कोण वाणी. कुणाला उपमा देता येईल महाराज? हे शिकलो खरं म्हणजे पूजनीय स्वानंद सुखनिवासी परमपूज्य वैकुंठवासी आनंद महाराज खंडागळे. मला एकदा त्या मी हे वर्म सांगितलं की ज्ञानेश्वर, हे हरिपाठाचं वर्म असं आहे की उपमा त्या दैवाची, की लगेच वर जायचं. काढवेल नाम उच्चारिता नाही. अगदी खाली आलं की सापडलं. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज, आपल्याला प्रत्येकाला दैववान व्हावं असं वाटतंय, पुण्यवान व्हावं असं वाटतंय. लोकांनी आपल्याला सुदैवी म्हणावं असं वाटतंय की नाही? दुर्दैवी कोणी जर आपल्याला म्हटलं तर बरं वाटेल का? बरं वाटेल? सुदैवी व्हावं आपल्याला असं वाटतंय. भगवत नामचिंतन करा. आणि म्हणून संत महात्मे ओरडून सांगतात नामचिंतन करा. संत महात्मे शिव्या देऊन सांगतात नामचिंतन करा. संत महात्मे पाया पडून सांगतात नामचिंतन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुम्ही आपण संतांना विचारूया, का तुम्ही पाया पडता, का ओरडून सांगताय, का शिव्या देऊन सांगतायत? त्याचं महत्वाचं उत्तर संत महात्मे सांगतायत की यम आहे ना, यम हा कुणाची प्रतिष्ठा पाहत नाही. की हा आमदार आहे, हा खासदार आहे, हा मंत्री आहे, हा श्रीमंत आहे, हा कलाकार आहे, हा कीर्तनकार आहे, कुणाचीच पाहत नाही महाराज. विचारा तुकोबारायांना. तुकोबाराय म्हणतात तुम्ही जर राम राम म्हणायला लाजलात तर यम कुणाचीच प्रतिष्ठा पाहत नाही. विठ्ठल 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 न पाहे प्रतिष्ठा कोणाची ही यम. म्हणता राम राम लाजा झणी. त्याला लाज वाटते तुकोबाराय म्हणतायत. आणि यम कोणाचीच प्रतिष्ठा, कारण त्याला करुणा नाहीये, त्याला दया नाहीये. तो तुम्हाला फरफटत घेऊन जाईल. विचारा नाटामध्ये तुकोबारांना. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढीचा घोडी,
पाहत आहे काय आहे काही पाहत नाहीये. आणि म्हणून संत महात्मे आपलं चांगलं व्हावं, आपलं हित व्हावं, आपलं भलं व्हावं, आपलं कल्याण व्हावं यासाठी नामचिंतन करा. कारण नामचिंतनाशिवाय कलियुगामध्ये उद्धारच नाही. विठ्ठल विठ्ठल कलियुगी उद्धार बस. चला आता महाराज अनेक प्राण्यांचा जो समुदाय अनेक त्या समुदायामध्ये गायी असतील, बैल असतील, म्हैस असतील, अनेक जनावर आहेत. त्या जनावरांच्या समुदायाला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? बरोबर कोणतरी म्हटलं कळप म्हणतात. आणि अनेक प्रकारची माणसं आहेत, स्त्री पुरुष वृद्ध लहान बालक. त्याला काय म्हणतात? त्याला कळप म्हणतात का? नाही, त्याला समुदाय म्हणतात. का म्हणताय तर मानवी जीवन व्यवस्थितरित्या आनंदित सुखदायक हे जगण्यासाठी शास्त्रकारांनी, संत महात्म्यांनी, ऋषीमुनींनी काही जीवनाची मूल्य ठरवली. महाराज ऐका, अनेक संत महात्म्यांनी शास्त्रांनी मूल्य सांगितलेली आहे. त्यापैकी 2 मूल्य जीवनातले अत्यंत महत्वाचे आहेत. क्रमांक 1 ज्ञान आणि क्रमांक 2 श्रद्धा विश्वास. विठ्ठल लवकर स्पर्श करतो. ज्ञान कमवण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे ज्ञान जीवनामध्ये. पण त्यासाठी ते सहजासहजी प्राप्त होत नाही. मृदंगाचार्य म्हणाले किती गोड वाजवत आहे, ते का सहजासहजी होते का? नाही. त्यासाठी आमचे गुरुजी सांगत असतात की गुरुचं डंबरट झिजवावं लागतंय. विठ्ठल ज्ञान सहजासहजी प्राप्त होत नाही. कारण तुकोबारांची भाषा आहे, ज्ञानोबारांची भाषा आहे की सहजासहजी नाही. महाराज ब्रह्मज्ञान जरी तरी का हिमपुटी सहजासहजी नाही. महाराज ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञान पवित्र आहे, ज्ञान उत्तम आहे. ज्ञानाने जीवन सुखी होईल, ज्ञानाने परमात्मा प्राप्त होईल. पण ते ज्ञान सहज नाही ना. विठ्ठल तरी परमात्मा ऐसे एक वस्तू असे ते दया दिसे ज्ञानास्तव ज्ञाने विनय के उपाय करिसी जितुके तेरे गोविसी आदि के रुखिये. ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानाने या संसारातून बाहेर पडता येईल. ज्ञाना व्यतिरिक्त जी जी गोष्ट करणं म्हणजे ती वांज आहे. विठ्ठल विठ्ठल पवित्र आहे. भगवान परमात्म्याने सुद्धा गीतेमध्ये वर्णन केलं की नाही, ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम ये विद्यते. अत्यंत पवित्र वस्तू आहे. पण ते कमावणं मिळवणं महाराज अत्यंत अवघड आहे. का अवघड आहे तर आता जे आहे ते कलियुग आहे. सामान्य साधन माणसाला नित्यने हरिपाठ दररोज करायचा, हरिपाठ तोही करता येत नाही. विठ्ठल केलं पाहिजे दररोज वारकऱ्याने हरिपाठ. पण तेही कधी कधी जाऊ द्या म्हटलं, काय नाही केलं तर काय होणार, कोण विचारणार कोण आहे? ज्ञानोबा काय येऊन विचारणार आहेत आपल्याला का केला नाही हरिपाठ म्हणून? विठ्ठल विठ्ठल
हजेरी लागणार तुला? म्हणजे दुटीमध्ये नाही केलं तर हजेरी लागणार नाही असं होईल का? नाहीये, कोणच विचारणार नाही. केलं पाहिजे. तर नित्येने म्हणामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. दया ज्ञान सोपं नाही महाराज. ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी भगवान परमात्म्याने अनेक उदाहरणाने त्याचं वर्णन केलेलं आहे. एथ ज्ञान हे उत्तम होय तैसे आणि ककी आहे जैसे चैतन्य का नोहे दुसरे का या मा तेजाचे नि कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसिले गिवसे आकाशे. या ज्ञानोबारांनी अनेक दृष्टांत दिलेले आहेत. अनेक असं तोंड भरून वर्णन केलं भगवान परमात्म्याने ज्ञानाचं तोंड भरून. पुढे चलतो. अनेक ओव्या आहेत. ना तरी पृथ्वीचे निपाडे कांटाळे जरी जोडे तरी ज्ञानी उपमा घडे. पंडुकुमारा अमृताची चवी निवडीजे ते अमृताची सारिखी म्हणीजे तैसे ज्ञान हे उपमीजे ज्ञानेसीची. त्या श्लोकाच्या संपूर्ण ओव्या वाचा. मी जर म्हटल्या 9-10 ओव्या तर लोक लगेच चर्चा करतील की ज्ञानेश्वरी पाडे. परवा कीर्तन केलं त्यांनी रूपरेषामध्ये सांगितलं. आता ज्ञानेश्वरीचा कसला गंधच नाही माझ्याकडे. विठ्ठल विठ्ठल असं तोंड भरून परमात्म्याने वर्णन केलं ज्ञानाचं महाराज. आणि मग अर्जुनाने विचारलं देवाला तरी त्याची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे तव ती मनोगत देवे जाणीतले. अर्जुनाची उत्सुकता, अर्जुनाचा चेहरा बघितला भगवान परमात्म्याने. म्हटलं आता याला गोडी ते ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. तरी त्याची ज्ञान केवी जाणावे विचारलं नाही ऐसे अर्जुने जव पुसावे. भगवान परमात्म्याने मनातलं ओळखलं. सर्वांच्या मनातलं ओळखतो फक्त आम्हाला अद्याप लक्षात येत नाहीये. विठ्ठल 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 विठ्ठल. गंमत आहे मोठी, फारच मोठी गंमत आहे. आमच्या लक्षात येत नाही आहे. आम्ही फक्त प्रमाण म्हणतो. न सांगता तुम्हा कडू येते अंतर अंतरीचे गुज. हे फक्त प्रमाण म्हणतो. आणि जी नाटकं करायची ती सोंगबाजी करायची ती करतोच आम्ही इथे. विठ्ठल विठ्ठल सर्व जाणता येतंय तर आपण केलेली नाटकं त्याला काय लक्षात येणार नाही? येतीलच ना महाराज. अर्जुनाने असा चेहरा अर्जुनाचा अगदी टवटवीत झाला महाराज. उत्साहित झाला. म्हटलं ते ज्ञान कुठे भेटेल? भगवान त्याचं उत्तर देत आहेत. श्रद्धावान लभते ज्ञानम. भगवान सांगतात अर्जुना श्रद्धा विश्वास याच्याशिवाय ज्ञानच प्राप्त होत नाही. विठ्ठल 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 मला सिद्धांतावर यायचंय. आपण 2 मूल्ये यांचा विचार करायचा आहे. तसं धर्मशास्त्र शास्त्राने अनेक सत्यम वद ही मूल्यच आहे. सुखी जीवन होईल. जीवनामध्ये जर सत्य भाषण केलं सुखी जीवन परमात्मा सहज प्राप्त होईल. पण माणसं पावलो पावली फोनवर आणि तेच खोटं बोलायला लावतात महाराज. विठ्ठल 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 आहे खेरण्यामध्ये सांगतो बाहेर आहे. हे काय सहज जरी खोटं बोललं महाराज फार अवघड आहे. फारच अवघड आहे. पुढे आपण जर वेळ भेटली तर कथा सांगणारच आहे. संतांवर का विश्वास ठेवायचा आहे म्हणून. चला पुढे. विश्वास श्रद्धा कुठे सापडते? कोणत्या बाजारात मिळेल? ज्ञानाचा पत्ता सांगितला गुरुकडे. गुरुशिवाय ज्ञानच नाही महाराज. आणि ज्ञानाशिवाय आत्मदर्शन होणार नाही. आणि आत्मदर्शनाशिवाय समाधान होणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. किती गोड भाषा आहे ज्ञानोबारायांची. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. समाधान पाहिजे जीवनामध्ये. समाधान
आत्मदर्शनामध्ये नाही. आत्मदर्शन ज्ञानाशिवाय नाही आणि ज्ञान गुरुशिवाय नाही. विठ्ठल 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 म्हणून मी तुम्हाला म्हटलेलं आहे, कीर्तन येत नाही, भजन करा, फार गोड वाटते. विठ्ठल 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 श्रद्धा महाराज उपस्थाच आहे आपल्याकडं. शोध घेतला, आपल्याकडं उपस्थाच आहे, ज्ञान उपस्थाच नाही. नवे नवे ज्ञानोबाराय म्हणतायत की हा जो पिंड तयार झालेला आहे हा श्रद्धेचाच आहे. ज्ञानोबारायांची भाषा आहे, ऐसे निहा सकडू जगडंबर निखडू श्रद्धेचाची केवडू ओतला असे. श्रद्धेचा निर्माण झालेला आहे आणि विश्वास श्रद्धा नाही असा एकही माणूस नाही. विठ्ठल आता आपलं हे ग्रामस्थांचं काय मुख्य दैवत आहे की नाही, मुंजेश्वर. श्रद्धा आहे की नाही आपली, प्रत्येकाची कुठेतरी श्रद्धा आहेच, चांगलं आहे. आणि अश्वत्थ तर ही परमात्म्याची काय विभूती आहे. सर्व वृक्षामध्ये विभूती काय परमात्म्याने सांगितली, अश्वत्थ ही. महाराज चंदनाचं पारिजातकाचं ज्ञानोबारायांनी वर्णन केलं पण अश्वत्थाला सुद्धा विसरले नाही. विठ्ठल विठ्ठल विश्वासाचं ठिकाण असा समुदाय जमलेला आहे आणि चर्चा सुरुवात झाली. बाबांना विचारलं कुठंच तुमचा विश्वास, म्हटलं श्री गुरूंवर. आमच्या शेठजींना विचारलं कुठे विश्वास, सद्गुरूंवर. तुम्हाला विचारलं कुठे विश्वास, गणपतीवर. प्रत्येकाची चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेमध्ये आमचे तुकोबारे असले पाहिजेत. तुकोबारांनाही लोकांनी विचारलं, म्हटलं तुकोबारा तुम्ही आमचं विश्वासाचं स्थान शोधलं, तुमचा विश्वास कुठे आहे? जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या विश्वासाचं ठिकाण सेवेला घेतलेले अभंगाच्या पहिल्या चरणात. संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीते सकळ, त्याची माझे हित करीते सकळ. सर्व भावे दास झालो त्यांचा, भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीते सकळ, त्याची माझे हित करीते सकळ. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, भावे दास झालो त्यांचा, झालो त्यांचा. संतांची पायी हा माझा विश्वास. महाराज म्हणतात माझा संतांच्या पायावर विश्वास. आपण पहिलं वाक्य वापरले की विश्वास नाही असा एकही माणूस सापडणार नाही. महाराज जडावर विश्वास आहे,
जीवावर सोडा, जडावर सुद्धा माणसं, पशुवर विश्वास आहे प्रत्येकाचा. तुम्ही एखाद्याला विचारलं, म्हटलं तुम्ही सर्व घरातली माणसं कीर्तनाला आलात, तो सांगतो आमचा कुत्रा, म्हणजे कुत्रा घर राखील, त्याचा काय आहे विश्वास आहे की नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. विश्वास ठेवणं एक, विश्वास मिळवणं दोन, आणि विश्वास टिकवणं तीन महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल विश्वास ठेवतात ना माणसं, कीर्तनकारावर विश्वास ठेवत नाही का? ठेवताय. पण तो विश्वास ठेवणं, मिळवणं आणि टिकवणं हे महत्वाचं. टिकवणं महत्वाचं आहे. आम्ही थोडंसं कधी चिंतन करतो की टिकवलं होतं, थोडंसं जरा अवघड भानगड निर्माण झालीच, परमात्म्याची जी इच्छा असेल कदाचित. विठ्ठल विठ्ठल कारण ठेवणं महत्वाचं नाही, ते मिळवणं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा, आणि मिळवण्यापेक्षा ते टिकवणं महत्वाचं आहे. अनेक उदाहरण आहेत महाराज, अनेक. काय विश्वास असेल, कसं विश्वास असला पाहिजे. प्रथम एक गोष्ट सांगतो तुम्हाला आणि नंतर पुराणामध्ये जातो. विठ्ठल विठ्ठल दृष्टांत संग्रहामध्ये एका राजाची गोष्ट आहे. राजा आणि प्रधान, किती विश्वास आहे महाराज, असा विश्वास टिकवला पाहिजे. राज्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही, दुष्काळ आहे, आणि म्हणून पाण्याची व्यवस्था करावी म्हणून राजाने फार मोठाशी पाण्याची तलावाची व्यवस्था केली. अनेक दिवस काम केलं पण तलावाला काही पाणी लागत. निराश झाला राजा आणि त्या तलावाच काठी विश्रांतीला पडला, झोप लागली. प्रधानजी जागा आहे. प्रधानजी चर्चा करत आहे की राजाने फारच मेहनत केली, अनेक दिवस मेहनत केली, पण तलावाला काय पाणी लागत. ज्या झाडाखाली राजा झोपलेला होता त्या झाडावर दोन पक्षी होते, नर आणि मादी. त्यांनी चर्चा सुरू केली, तलावाला पाणी लागेल पण राजाचा शिरच्छेद करावा लागेल आणि ते रक्त तलावामध्ये. नराने असं म्हटल्यानंतर मांदेनी प्रश्न केला, म्हटलं उपयोग काय? राजा मरेल आणि मग पाणी लागेल, उपयोग? म्हटलं तसं नाही होणार. आपण ज्या वृक्षावर बसलेलो आहोत त्या वृक्षाचा पालाचा रस राजाच्या मानेला लावला की राजा पूर्वज जिवंत होईल. ही पक्षिणीची भाषा प्रधानजी ऐकत होता. ऐका, दृष्टांत महत्वाचा नाही. आणि प्रधानजीला पक्षाची भाषा अवगत होती महाराज. म्हणजे पूर्वी पक्ष्यांची भाषा ही माणसाला कळत होती, आता माणसाची भाषा. विठ्ठल पूजनीय प्रातस्मरणीय शेखर महाराज उदाहरण सांगतात. ते पक्ष्याची भाषा आजही कळेल, पण एक तप जेवढं साधन सांगतो तेवढं केलं पाहिजे. तप पण साधन करणं सोपं नाही, आणि म्हणून पक्षाची भाषा कळणार नाही. विठ्ठल ज्ञानोबारांची भाषा आहे ना साव्याद्यावे, मुंगीचे मनोगत ओळखी, पण तसं करावं लागेल. ऐका, प्रधानजींनी ऐकलं आणि झाडाचा पाळा काढून आणला, आपली अंगुळी तोडली
आणि तो रस आपल्या ते बोट पुन्हा पूर्ववत झालं. विश्वास त्या भाषेचा पटला. लगेच राजाच्या छातीवर प्रधानजी बसला. ऐका बरं, विश्वास टिकवणं महत्वाचं आहे. तलवार उपसली, शिरच्छेद करणार. राजाने डोळे उघडले, पाहतो तर प्रधानजी हातात तलवार, पुन्हा डोळे मिटले. प्रधानजींनी राजाचा शिरच्छेद केला. तलावामध्ये रक्त शिंपडलं, तलावाला पाणी लागला. अनेक दिवस गेले. प्रधानजींच्या मनामध्ये शंका आहे. म्हटलं आपल्याला प्रत्यक्षात बघितलेलं आहे, पण राजा आतापर्यंत विचारत. 8 दिवस गेले, सप्ताह संपला आणि मग विचारलं प्रधानजीनेच. म्हटलं राजेसाहेब, तुम्ही तलावाकाठी झोपला होता, मी तुमच्या छातीवर बसलो होतो, हातात तलवार होती, तुम्ही आद्यापर्यंत मला विचारत नाही. राजाचं वाक्य ऐका, प्रधानजी मला विश्वास आहे तू जे करशील ते माझ्या हिताचं असणार आहे. विठ्ठल विश्वास ठेवणं महत्वाचं नाही, त्या ठेवण्यापेक्षा मिळवणं महत्वाचं आणि त्याही पेक्षा टिकवणं महत्वाचं. चला महाभारतामध्ये, महाभारताचं युद्ध ठरलं आणि दुर्योधन द्रोणाचार्यांकडे आला. सांगितलं महाराज मला वज्रदेही बनायचं आहे, औषध सांगा. द्रोणाचार्यांनी सांगितलं, म्हटलं दुर्योधना हे औषध आपल्या मेडिकलमध्ये नाहीये, हे कौरवांच्या मेडिकलमध्ये नाही. मग म्हटलं पांडवांच्या. हे औषध तुला धर्मराजा सांगू शकतो. कोणी सांगितलं? बरं याला वज्रदेही कशासाठी बनायचं आहे? कशासाठी बोला ना, कशासाठी? पांडवांचा नाश करायचा आहे ना. विठ्ठल विठ्ठल काय महाराज विश्वास टिकवला असेल. जे विरोध पार्टीने सुद्धा सांगावं की म्हटलं जा धर्माकडे, धर्मच तुला औषध सांगू शकतो. महाराज दुर्योधनाचा सुद्धा विश्वास की दादा खोटं बोलणार, काय विश्वास असेल महाराज. विचारला गेला, दादा मला वज्रदेही बनायचंय. धर्माने सांगितलं सुयोधना अरे औषध तुझ्या घरात आहे. ऐका माऊली वर्गांनी, घरात आहे औषध. तुझी आई महान पतिव्रत आहे. अरे ज्या दिवसाला त्यांचा शुभ विवाह ठरलं आणि गांधारीच्या लक्षात आलं की आपला ज्याच्या बरोबर लग्न होणार आहे तो कसा आहे, कसा आहे बोला ना, बोला बोला. तुम्ही बोलणं गरजेचं आहे खरं म्हणजे. आता विठ्ठला विठ्ठल कारण अत्यंत अवस्था वाईट आहे सध्या, अत्यंत वाईट अवस्था आहे. तो आंधळा आहे म्हटलं. लगेच महाराज शुभ विवाह होण्याआधी डोळ्याला पट्टी बांधली. म्हटलं आपणही आपला मालक जर जग पाहत नाहीये, आपण जगाला पाहायचं नाही. हे पतिव्रतेचा धर्म आहे. महाराज संजीवनी आहे महाराज तिच्या डोळ्यामध्ये. जा सुयोधना जा, तू वज्रदेही होशील. पुढे परमात्म्याने सर्व कारस्थान केलं तो भाग वेगळा. माझा दृष्टांत इथं थांबवतो, पुढे फार लांबलंच काय. नाथ महाराजांनी धर्माचं तोंड भरून वर्णन केलं. करावया पांडव निर्दडन, वज्रदेही व्हावया आपण, वर्म पुसे दुर्योधन, धर्म सत्य वचन नवदे. महाराज खोटं नाही बोलला. काय विश्वास कमवला असेल. विठ्ठल म्हणतात आम्ही संतांवर असा विश्वास ठेवलेला आहे, असा विश्वास आहे. आपण
तो ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराज म्हणतात नुसता विश्वास नाही तर आम्ही सर्व भावाने त्यांचं दास्यत्व स्वीकारलं. सर्व भावे दास झालो त्याचा सर्वविदास, झालो त्याचा सर्वभाविदास, झालो त्याचा सर्वभाविदास. सदाची पायी माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा. हाही विश्वासच आहे श्री गुरूंवर. त्याच्याशिवाय हातात जादू तयार होत नाही महाराज. कोणतीही कला असो, तुमची किती श्रद्धा आहे ती श्रद्धा तुम्हाला फळ देईल. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणतात आम्ही सर्व भावाने दास्यत्व स्वीकारलं. दास्यत्व स्वीकारणं म्हणजे अत्यंत कमीपणाचं लक्षण आहे. आता प्रत्येकाला मालक बनायचं आहे. दास कुणालाही बनण्याची इच्छा, पण तुकोबाराय सांगतायत त्यांचं आम्ही सर्व भावाने दास्यत्व स्वीकारलं. प्रत्येकाला काय बनायचं आहे बघा ना, आपण चिंतन करा ना. शिष्य बनावं वाटतंय का गुरु बनावं वाटतंय? व्यवहारात घ्या महाराज, घरामध्ये लगेच मालकीन बनलो पाहिजे आपण. काय असं प्रत्येकाचं आहे. कुणालाही पराधीन जगण्याची इच्छा, पण आपण सेवकाने स्वामीच्या जर आज्ञेत जीवन जगलं त्याचं कल्याण आहे. शिष्यानं गुरुच्या आज्ञेत जीवन जगलं त्याचं कल्याण आहे. पत्नीनं पतीच्या आज्ञेत जीवन जगलं त्याचं कल्याण आहे. मुलाने आई वडिलांच्या आज्ञेत जीवन जगलं त्याचं कल्याण आहे. विठ्ठल सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज म्हणतात मी दास्यत्व स्वीकारलं. का स्वीकारलं तर विश्वास आहे आमचा, पूर्ण विश्वास. कितीतरी पुराणामध्ये कथा आहेत. महाराज निरोबाऱ्यांचं चरित्र डोळ्यासमोर फक्त आणा. जगाचा मालक भेटायला आलेला महाराज. काय श्रद्धा असेल, किती विश्वास असेल श्री गुरूंवर. देवाला हाकलून लावलं महाराज. देवाला म्हटलं तुला निमंत्रण दिलं नाही, मी तुला बोलावलं सुद्धा नाही. ओळखत नाही जा. देवाला सांगितलं महाराज. देवाला किती विश्वास असेल तुकोबाऱ्यांवर. देवाने परीक्षा घेतली आणि लक्षात आलं, म्हटलं हे काय डगमगणारं नाही, नापास होणारं नाही परीक्षेत. आम्ही दररोज प्रार्थना करतो आमची काय परीक्षा घेऊ, आम्ही पास होणारच नाहीये. विठ्ठल तुकोबाऱ्यांना देवाने सांगितलं, म्हटलं जा, तुझा भक्त झाला तू तर 13 दिवस केलं अनुष्ठान, 42 दिवस झाले महाराज यांना. तुम्ही गेल्याशिवाय काय हे अनुष्ठान सोडणार? महाराज किती श्रद्धा असेल, किती विश्वास असेल. आणि विश्वासाशिवाय काय प्राप्त होणार नाहीये? ज्ञान. आपण चिंतन केलं गीतेतून भगवान स्वतः सांगतायत की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संतींद्रिया. आणि हे जर असं घडलं तर शांती प्राप्त होते. कुसुम फडके कोण असतील त्यांनी घरी जायचंय. विठ्ठल 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 लगेच विठ्ठल 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 विठ्ठल. केलं ना, झालं. ऐका,
महाराज सर्व भावे दास झालो त्यांचा, आम्ही सर्व भावाने त्यांचं दास्यत्व स्वीकारलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला. फायदा काय होईल? अभंगाच्या दुसऱ्या चरणात माझे हित करे ते सगळ सगळ त्याची माझी करीती सगळ बाकीच्या सर्वाची व्यावृत्ती आणि नेमकीचं ज्ञान त्याला चकार म्हणतात. त्याची महाराज तेच हित करणार आहेत आणि हित त्यांनाच माहिती आहे. आणखी 5 मिनिटं आपण चिंतन करणार आहोत. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं. भजन व्यवस्थित झालं की 9 वाजता भोजनाला सोडेल आणि भजन जर बरोबर झालं नाही तर 2 तास सोडणार नाही. कारण तुका म्हणे येथे भजन प्रमाण बस, साधू संतांना दुसरं काहीच प्रमाण नाही. महाराज म्हणतात आम्हाला दुसरं आम्हाशी नाही तो नाही अनेक प्रमाण, नामाशी कारण विठोबाच्या, आम्हाला प्रमाण फक्त देवाचं नाम आहे साधू संतांना. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचं. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, त्याची माझे हित करीती सकळ, जडे हा गोपाळ कृपा करी, जेणेकरून परमात्म्याची आपल्यावर कृपा संपादन होईल. अशा प्रकारचं ते हित करते.
आणि हित त्यांनाच माहिती आहे. नवे नवे ते हित करण्यासाठीच आलेले आहेत. काय करण्यासाठी आलेले आहेत? हित करण्यासाठी महाराज. बाकीच्यांना कुणालाही हित माहिती नाहीये महाराज. शोधून या आले संत, ते आले यासाठीच, आपलं हित करण्यासाठी. हिताहित जगाचे महाराज. आणखी काय करणार आहेत ते महाराज म्हणतात, भागलिया मज वाहतीकडे त्यांचे अने जोडे सर्व सुख. आपल्या ते बोधरूपी कडेवर आपल्याला परमार्थामध्ये दमण्याचा, भागण्याचा, म्हणजे जो लौकिक, त्याच्याने माणसं कधी कधी डगमगतात. म्हटलं उगीच आपण या छंदात, म्हणजे वारीमध्ये गेल्यानंतर वातावरण निर्माण होतो आणि मग त्या वातावरणामध्ये माणसं माळं घालतात आणि इकडे आल्यानंतर हल्दी समारंभ सुरू होतात आणि मग माणसं. आताच वारीमध्ये बरीच लोकांची लाईन लागली माळा घालायला. विचार आमच्या माऊलीला. आणि त्यात विशेष म्हणजे आदिवासी लोक जास्त होते. त्यांना सांगितलं, म्हटलं दररोज भजन करा, 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास नामचिंतन करा, दररोज हरिपाठ करा आणि मग पुढच्या वर्षी पुन्हा वारीमध्ये. कारण या वारीचा वातावरणामध्ये तुम्ही आता तुम्हाला वाटतंय, पण घरी गेल्यावर मलाही नरकाला घेऊन जाल. विठ्ठल आणि माल घालताना विचार करून घातली पाहिजे. नाहीतर नुसतीच फक्त लवाजमा हार घालण्यासाठी शिष्यांची असं नाही आहे. कारण त्याचा परिणाम वाईट आहे ना महाराज. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, शिष्य केले पाप भोगावे गुरुने. शिष्याने केलेला पाप गुरुला भोगावा लागतो. आणि म्हणून जास्त लवाजमा महाराज म्हणतायत, भागलिया मज वाहतीकडे त्यांचे अने जोडे सर्व सुख. सर्व सुखाची प्राप्ती. सर्व सुख म्हणजे परमात्मा. कितीतरी प्रमाण सर्वांच्या पाठातले सर्व सुखाचे म्हणा ना, सर्वच प्रमाण. म्हणे नरारे सोनार सर्व सुखाचे आगर, तो हा उभा विठेवर सर्व सुखाचे आगर. जडी म्हणे शारंगर सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. तो सर्व सुखाचा काय आगर आहे. आणि सर्व सुखच म्हणजे परमात्मा. त्याच्यासारखा सुखरूप दुसरा कोणी, आणि त्याची प्राप्ती करून ते देणार आहेत. सर्व सुखाची प्राप्ती करून देणारे. त्याचे अनेक प्रकार आहेत सुखामध्ये. महाराज म्हणतात, मग आता आम्ही काय नेमकं केलं पाहिजे? आणखी त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, त्यांचं दास्यत्व स्वीकारलं पाहिजे. आणखी काय केलं पाहिजे? या 2 गोष्टी शेवटच्या चरणामध्ये. तुका मने शेष घेईना वाडे, तुका मने शेष घेईना वाडे, तुका मने शेष घेईना वाडे, तुका मने शेष घेईना वाडे. वचन न मोडे बोलिले, वचन न मोडी बोलिले, त्याची मध्ये हित करी दे सगळं, त्याची मध्ये हित करी दे सगळं. वचन न मोडी बोलिले, वचन न मोडे बोलिले, त्याची मध्ये हित करी दे सगळं, त्याची मध्ये हित करी दे सगळं. जेणे गोपाळ कृपा करी, कृपा करे जेणे
जेने हा गोपाळ कृपा करी कृपा शेष घेईन आवडी, मी आवडींचं त्याचं शेष सेवन करेन आणि त्यांचं वचन म्हणणार. वचन न मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. सेवा संपली. बोलता बोलता काही कमी अधिक काही चुकीचं झालं असेल, माझ्या बुद्धीचा दोष आहे. बरोबर जेवढं असेल गुरुवर्यांचं ज्ञानोबारांचा प्रसाद सर्वांनी ग्रहण करायचं आहे, कारण मला त्याची चांगली कल्पना आहे. तुमचे चेहरे अगदी व्यवस्थित आहेत तोपर्यंतच आपण बोललं पाहिजे. चेहरे उतरले की काय म्हणून मजा. आणि पूजनीय प्रातस्मरणीय आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आशेगावकर महाराजांचं एक वाक्य आहे, शहाणा कीर्तनकार तो वेळेच्या आत कीर्तन सोडतो. मी त्या दिवसापासून ठरवलं मूर्खांच्या यादीत बसाच कशाला. वेळ संपली पण आणखी 2 मिनटं घेणार आहे, ती कीर्तनाच्या व्यतिरिक्त आहेत. 2 मिनटं सर्वांनी नामचिंतन करायचं आहे. खरं म्हणजे हे सर्व कीर्तनाचं सार आहे. आणि भजन तर करत राहायचं आहे. आपण जितकी जितकी संधी भेटेल गप्पा मारण्यापेक्षा भजन केलं पाहिजे. ड्रायव्हर आहे त्यांनी ड्रायव्हिंग करता करता दुसऱ्याला ओव्हरटेक करणाऱ्याला शिव्या देण्यापेक्षा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कधीच ॲक्सिडेंट होणार नाही आणि झाला तरी केसाला धक्का लागणार नाही. मी माऊली वर्गांना दररोज सांगत असतो, स्वयंपाक करताना
तुम्हाला हाताला कामगिरी आहे, पायांना कामगिरी आहे, डोळ्यांना कामगिरी आहे, तोंडाला काय कामगिरी आहे बोला, आहे का सांगा ना तुम्ही. एखाद्या वयोवृद्ध आजीने तरी सांगावं की तोंडाला कामगिरी आहे, 2 चमचे मसाला घातला, 4 चमचे तेल घात, असं बोलावं लागतंय का. तेल घालताना म्हणा रामकृष्ण हरी, मसाला घालताना म्हणा रामकृष्ण हरी, काही तुमचं पदार्थ टाकताना म्हणा रामकृष्ण हरी. इतकं गोड जेवण होईल महाराज, इतकं गोड होईल आणि मुलं सुसंस्कृत बनतील, दररोज आपल्या चरणांना वंदन करतील. आणि टी व्ही पाहता पाहता, मोबाईल पाहता पाहता जर स्वयंपाक बनवलात तर आपल्याबरोबर फायटिंग खेळतील. आणि मग तुम्ही आमच्याकडे तक्रारी कराल, महाराज हे आमचं ऐकत नाही आहे. मग ते ऐकत नाही म्हणजे आपण पहिली काय केली, त्या अन्नाचे काय होतात त्याच्यावर संस्कार होतात. म्हणून भजन करता करता, नामचिंतन करता करता स्वयंपाक बनवा, घरात वातावरणही चांगलं होईल. म्हणून 2 मिनिटं फक्त नामचिंतन होईल आणि सेवा संपेल. हरे हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण चरणांना वंदन करतो. आपण भजन गोड केलं आणि मी पत्रिका वाचली, माझ्या लक्षात राहिलं नाही बरं का. वासुदेव महाराज हे सौजन्य आहेत ना, मला त्यांचं नाव एक आहे रामानामा माडी, रामानामा. बरं वाटलं जरा की मला राम सौजन्य आहे, आनंद वाटला. पुनश्च एकदा सर्व वयोवृद्ध, तपवृद्ध, अनुभवसिद्ध, सर्व अधर्य, सर्व पूजनीय वंदनीय महाराज आहेत. दोन्ही मृदंगाचार्य, दोन्ही भालदार चौबदार, सर्व गायनाचार्य. साऊंड सिस्टीम तर फारच गोड. तुम्हा सर्वांच्या भक्तिमान माता सर्वांच्या चरणी अनन्य भावाने नतमस्तक होतो, वाणीला विराम देतो. नुणते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनुतसे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. माझे जीवरले ते पायिक पण पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नोई अंग दुखी, नको जाऊ देऊ भंगा. गात्रे माझी पांडुरंगा, सर्व माझा काळ तुझ्या चिंतनी. काया वाचा म्हणे इच्छितसे, माझी युक्तीचा नवे हा प्रकार. मज विश्वंभर बोलावितो विठ्ठल. तुकाराम
की जय. सद्गुरु सावळाराम बाबा सद्गुरु अप्पा माऊली महाराज की सद्गुरु जय. जोग महाराज की सब जय. संतन की जय. एक सूचना आहे. माझ्या गावामध्ये वांद्रे येथे 5 जानेवारी ते 12 जानेवारी अखंड हरिनाम सप्ताह आहे. कीर्तनाची वेळ आहे 7 ते 9 आणि महाराष्ट्रातले थोर नामवंत अत्यंत आचरणीय असे कीर्तनकार आहेत. पहिल्या दिवसाला अनिल महाराज पाटील बार्शी महाराज विठ्ठल महाराज नाईक महाराज सारखे